नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. मोठमोठ्या मंचांवर न्यू इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, विश्वगुरू असे शब्द ऐकायला मिळतात. पण या चमकदार शब्दांच्या पाठीमागे एक दुसरं भारतही आहे. एक असा भारत जिथे लाखो युवक सकाळी उठल्यावर आज काही नवीन व्हॅकन्सी आली आहे का हे सर्च करतात. जिथे डिग्री पूर्ण झाल्यानंतरही घरात आता पुढे काय हा प्रश्न हवेत लटकलेला असतो. जिथे नोकरीपेक्षा एक्झाम डेट मिळणं कठीण झालंय आणि जिथं पेपर लीक आता ब्रेकिंग न्यूज नसून रुटीन बनलेत. अशा काळात जॉबलेस कॉक्रोचेस अटॅक द सिस्टम यासारखी हेडलाईन समोर आली आणि सोशल मीडियावर संताप उसळला. नंतर क्लॅरिफिकेशन आलं. संदर्भ वेगळा असल्याचं सांगितलं गेलं. पण खरी गोष्ट अशी आहे की या एका वाक्याने भारतातल्या बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं. कारण समस्या त्या शब्दाची नव्हती, समस्या ती भावना होती जी लाखो युवकांना आधीपासून जाणवतीये की सिस्टम त्यांना सिटीजन म्हणून नव्हे, बर्डन म्हणून पाहू लागली आहे. एक पिढी जी सतत थांबलेली आहे. ही गोष्ट फक्त बेरोजगारीची नाहीये मित्रांनो, ही गोष्ट आहे वेटिंग जनरेशनची. रेल्वे एक्झामची वाट बघणारी पिढी, SSC पेपर लीक मध्ये अडकलेली पिढी, कॉन्ट्रॅक्ट जॉब्स मध्ये फ्युचर शोधणारी पिढी, 25व्या वर्षी प्रिपरेशन करणारी पिढी, डिग्री हातात असूनही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड ऐकणारी पिढी. एका मुलाने इंजिनिअरिंग केलं, 4 वर्ष फीज भरल्या, लोन घेतलं, कोर्स पूर्ण केला, डिग्री पूर्ण केली, पण प्लेसमेंट अजूनही नाही. दुसऱ्याने MPSC ची तयारी केली, 5 वर्ष घरी बसून खोलीत बसून त्याचा अभ्यास केला, एक्झाम पुढे ढकलली गेली. तिसऱ्याने स्टार्टअप सुरू केलं, पण GST, कंप्लायन्स, फंडिंग, मार्केट प्रेशर या सगळ्यामध्ये बिझनेस बंद झाला. आणि मग टीव्हीवर डिबेट सुरू झाली. युवक इतके निगेटिव्ह का आहेत? प्रश्न असा आहे, पॉझिटिव्ह राहण्यासाठी त्यांच्याकडे उरलं तरी काय आहे? आज भारतात परसेप्शन मॅनेजमेंट खूप पॉवरफुल झालंय. एका बाजूला ड्रोन शॉट्स, लेझर शोज, जायंट रॅलीज असतात, आपण बघत असतो, ताफेच्या ताफे चाललेले असतात, सिनेमॅटिक स्पीचेस असतात, भाषणं, हॅशटॅग्स असतात, देशभक्तीचे एडिट्स असतात, रील्स असतात. आणि दुसऱ्या बाजूला महागाई आहे, बेरोजगारी, एक्झाम मधले स्कॅम्स आहेत, पेपर लीक्स आहेत, रिकाम्या व्हॅकन्सीज आहेत, शहरातल्या पाणी समस्या आहेत, वाढणारं टॅक्स बर्डन आहे, देशात बुलेट ट्रेनची चर्चा होते, पण लाखो युवक अजून पण ओव्हर क्राऊडेड ट्रेनमध्ये एक्झाम द्यायला जातात मित्रांनो. दरवाजामध्ये लटकून, दरवाजाच्या बाहेर लटकून. स्मार्ट सिटीजची जाहिरात होते आणि पावसात शहर नदी बनतं. स्टार्टअप इंडियाचे स्लोगन्स चालतात, पण छोट्या बिझनेसेसवर GST कंप्लायन्सचा ताण वाढतो. 2 करोड जॉबचे प्रॉमिसेस दिले जाते, पण आज लाखो ग्रॅज्युएट्स फूड डिलिव्हरी ऍप्सवर डिपेंड आहेत मित्रांनो. ही फक्त इकॉनॉमिक क्रायसिस नाही, हे सायकोलॉजिकल क्रायसिस आहे. राष्ट्रवाद आणि रिअलिटी यांच्यात अडकलेला युवक आजचा युवक कन्फ्युज्ड आहे. तो देशावर प्रेम करत नाही असं नाही, देशावरही तितकंच प्रेम करतो, पण त्याला देशाच्या फ्युचरची चिंता देखील आहे. तो इंडियन आर्मीचा आदर करतो, पण त्याच वेळी त्याला प्रश्न पडतो, देशासाठी जीव देणं महान आहे, पण देशात जगणं इतकं कठीण का होत चाललंय? टीव्हीवर सतत एक्सटर्नल एनिमीज दाखवले जातात देशाबाहेरचे, पण इंटरनल फ्रस्ट्रेशनचं काय? प्राईम टाइम कमी असतो. धर्म म्हणजे प्राईम टाइम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी, धर्म, मंदिर, पाकिस्तान, इतिहास, कल्चर वॉर हे सगळं महत्वाचं आहे प्राईम टाइम साठी.
पण युवक विचारतो, माझ्या फ्युचरवर डिस्कशन कधी करणार? सोशल मीडियावरचा राग, फ्रस्ट्रेशन पूर्वी चहाच्या टपरीवर बाहेर पडायचं, आता तो इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब कमेंट्स मध्ये बाहेर पडतोय. म्हणून आज सरकार विरोधी मीम्स वाढलेत, आपण बघतोय. सटायर पेजेस वाढलेत, डार्क ह्युमर वाढला आहे. कारण लोक हसत नाहीत, लोक फ्रस्ट्रेशन लपवत आहेत. जेव्हा सिस्टम सतत सक्सेस स्टोरीज दाखवतं, तेव्हा फेल्युअर जगणाऱ्या लोकांना सार्कॅझम हा सर्वायवल मेकॅनिझम वाटू लागतो. भारतातील पॉलिटिकल डिस्कोर्स इतका पोलराइज झाला आहे मित्रांनो, की आता मध्ये उभं राहणं कठीण झालंय. जर तुम्ही सरकारवर प्रश्न विचारला तर तुम्ही अँटी नॅशनल, जर तुम्ही सरकारचं समर्थन केलं तर तुम्ही अंधभक्त. म्हणजे सामान्य नागरिकांसाठी न्यूट्रल जागाच उरली नाहीये. ही परिस्थिती धोकादायक आहे, कारण हेल्दी डेमोक्रेसीमध्ये प्रश्न विचारणं नॉर्मल असतं. ब्लाइंड सपोर्ट आणि ब्लाइंड हेट्रेड दोन्ही धोकादायक असतात. एक काळ असा होता जेव्हा भारतीय युवक पॉलिटिकली पेसिव्ह मानला जायचा. ही फक्त 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज तसं नाही. आजचा युवक मीम्स बनवू लागलाय, एक्सपोज व्हिडिओज पाहतो, स्टॅटिस्टिक्स कम्पेअर करून बघतो, फॅक्ट चेक करतो, स्पीचेस अनालाइज करतो. लोक आता प्रत्येक मोठ्या क्लेमकडे संशयाने पाहू लागलेत. 5 ट्रिलियन इकॉनॉमी, वर्ल्ड लीडर, हिस्टॉरिक अचिव्हमेंट हे शब्द ऐकले की अनेकांच्या डोक्यात लगेच प्रश्न येतो, ग्राउंड रियालिटी काय आहे? मिडल क्लासचं सायलेंट ब्रेकडाऊन जे होत आहे. भारताचा मिडल क्लास हा सर्वात जास्त कन्फ्यूज वर्ग बनलाय. तो टॅक्स भरतो, महागाई सहन करतो, प्रायव्हेट एज्युकेशन घेतो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे भरतो, EMI भरतो, पण रिटर्न मध्ये त्याला काय मिळतं? खराब रोड्स, पोल्युटेड सिटीज, एक्सपेन्सिव्ह फ्युएल, इंधन, पेट्रोल, डिझेल, क्राउडेड ट्रान्सपोर्ट, जॉब इनसिक्युरिटी. सिलेंडर मित्रांनो 400 रुपयावरून 1100 रुपयावरती गेलेलं आहे. पण टीव्हीवर डिस्कशन सेंटिमेंट्स वरती जास्त सुरू आहेत, झालेले आहेत. रुपी कमजोर झाला, पण सोशल मीडियावर नॅशनलिझम स्ट्रॉंग झालेलं आहे. हा कॉन्ट्रास्ट लोकांना आता दिसू लागलाय. सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे? बेरोजगारी, महागाई, पोलरायझेशन? नाही. सर्वात धोकादायक गोष्ट आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन. लोक आता पेपर लीकला नॉर्मल मानतात, लोक करप्शनला नॉर्मल मानतात, हेट स्पीचेस हे नॉर्मल झालेले आहेत, मीडिया शाउटिंग नॉर्मल झालेलं आहे. ओरडू द्या, काय ओरडायचं तेवढं मीडियाला, काही फरक पडत नाही. अनएम्प्लॉयमेंट नॉर्मल झालेली आहे त्यांच्यासाठी, लोकांच्यासाठी, बेरोजगारी. जेव्हा देशातल्या समस्या बॅकग्राऊंड नॉईज बनतात, तेव्हा डेमोक्रेसी आतून कमकुवत होऊ लागते. पण आशा अजूनही संपलेली नाही. भारताची ताकद अजूनही त्याची जनताच आहे, आणि विशेषतः युवक. आणि फ्रस्ट्रेशन मध्ये असूनही ही पिढी अजून प्रश्न विचारते, अजून डिबेट करते, अजून चेंज बद्दल बोलते, आणि अजून देशासाठी लढायलाही तयार आहे ही पिढी. देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही मित्रांनो. देशभक्ती म्हणजे देशातल्या समस्यांकडे डोळे उघडून पाहणंही आहे. जर युवक बेरोजगारीवर बोलत असतील तर ते अँटी नॅशनल नाहीत. जर लोक महागाईवर प्रश्न विचारत असतील तर ते देशद्रोही नाहीत. जर नागरिक इन्स्टिट्यूशन्स कडून अकाउंटेबिलिटी मागत असतील तर ती डेमोक्रेसीचीच खूण आहे. शेवटचा प्रश्न आहे, भारत जगातला सर्वात तरुण देश आहे, पण जर हीच तरुण पिढी फ्रस्ट्रेटेड, डिवायडेड, अनएम्प्लॉयड, सिनिकल झाली, तर न्यू इंडियाची इमारत कोण उभी करणार?
आजचा सर्वात मोठा प्रश्न पाकिस्तान नाही, ट्विटर ट्रेंड नाही किंवा टीव्हीवरचे डिबेट नाहीत. आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे, भारत आपल्या युवकांना फ्युचर देतोय की फक्त स्लोगन्स? हा विचार आपल्याला करायची आता वेळ आलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.